धन्यवाद व्यक्त करतो. बुलेट ट्रेनचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा हात वरती करतो, परंतु स्थगितीला आल्यामुळे तो विषय मला प्रगट करता येत नाही भूमिपुत्र आणि स्थानिकांच्या वतीनं. पुनश्च जी 25 तारखेला आपण सर्व ग्रामस्थांना मनवेलपाडा, वालयपाडा, बिलालपाडा, धानीव, गावरेपाडा आणि मोरेगाव या क्षेत्रातील सर्व ग्रामस्थांना बोलवलं. परत एकदा अखंड सभागृहाच्या वतीनं आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि 2 विषय महत्वाचे आपल्यासमोर प्रगट करू इच्छितो की स्थगितीचा विषय साहेब आपण दोनदा या विषयाला अनुसरून आणला इरादा जाहीर करण्याबाबत. तर हा इरादा जाहीर करण्याच्या वेळेला सर्वच नगरसेवकांचा तितकाच सहभाग आहे, याची सुद्धा तेवढीच नोंद महत्वाची घ्यावी. प्रत्येक सभागृहात असलेला प्रत्येक व्यक्तिमत्वाचा तेवढाच आदर असला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट साहेब, आजच आदरणीय महापौर साहेब, आदरणीय आयुक्त साहेब आणि नगर रचनाला आपण एक अर्ज सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तीच विनंती केलेली आहे की जी आपण समिती आपण बनवण्याचं निवेदन म्हणजे मनवेलपाड्याचे आदरणीय अतुल जे आहेत त्यांनी हा प्रस्ताव त्या ग्रामस्थांच्या सभेत आणला आणि समन्वयक व देखरेख समिती जी आपण स्थापन करत त्याच्यामध्ये स्थानिक नगरसेवक, स्थानिक ग्रामस्थ प्रतिनिधी, तज्ञ म्हणजे लिगल तज्ञ आणि जे कोणी आर्किटेक्ट असतील त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करणं, त्याचबरोबर महानगरपालिका अधिकारी व प्रकल्प प्राधिकरण प्रतिनिधी अशा या समितीमध्ये उल्लेख असला पाहिजे. आणि आदरणीय जे आता पंकज दादांनी जो उल्लेख केला की 8 नंबर, तर आमची अशी विनंती आहे की जो रेडियस त्यांनी मार्क केलेला आहे ते रेडियस मधील नगरसेवकांचा म्हणणं तेच आहे का बाबा जे लोकप्रतिनिधी आहेत हा त्यांनी प्रभाग क्रमांक 8 चा उल्लेख केला, परंतु मी त्याच्यामध्ये ऍड करतो असं म्हणजे हा मी तेच मला प्रगट करू द्या. नाहीतर काय होतं साने साहेब की आम्हीच बोलतो ना बाकी यो काय बोललं नाही असं ते गावून बोलले जाते, तसं व्हायला नको का नाही. विषय तो आहे, प्रगट व्हायला लागते साने साहेब. आणि आम्ही तुमच्याकडनं शिकतोय बोलायचं कसं काय ते. इथं काय होते, हमारे गाव में हमारे राज करणारे फक्त एकटे दुकटे असतात, सगळ्यांचेच तेवढा सहभाग आहे. माझी विनंती काय, अखंड सभागृह म्हणजे आदरणीय महापौर साहेबांचं मी खरंच आभार व्यक्त करतो. त्या दिवशी महापौर साहेब जी लोक आलेली ना ती अतिशय वेगळ्या स्फूर्ततेने आली होती, म्हणजे त्यांचा आक्रोश वेगळा होता, परंतु ज्या पद्धतीत ती मीटिंग झाली ती अतिशय उत्तमाची होती. आदरणीय महापौर साहेब, आदरणीय आयुक्त साहेब इथे उपस्थित आहे आणि नगर रचना यांना विनंती इतकी आहे की आपण जे डेलिनिएशन करणार आहोत म्हणजे काय क्षेत्रीय सीमांकन करत आहोत, या क्षेत्रीय सीमांकनासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी पॉझिटिव्हिटी दाखवली आणि प्रत्येकाने काय, मी सगळ्यांच्या सभागृहाच्या माहितीकरिता सांगतो की 25% भीती कुठेतरी कमी झालेली आहे. तेव्हा आदरणीय आयुक्त साहेब बोलले की 25% नको 100% भीती गेली पाहिजे. परंतु ग्रामस्थांच्या वतीनं हा प्रगट विषय असा आहे आदरणीय महापौर साहेब की आपण परफेक्ट सगळा विषय मांडला की तिथे स्थानिकांना सगळं मिळालं पाहिजे, स्थानिकांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. भूमिपुत्राच्या रोजगाराचा विषय मला त्या दिवशीही मांडायचा होता, परंतु मला बोलायला चान्स मिळाला नाही, म्हणून आज मी इथे उल्लेख करतो की स्थानिक भूमिपुत्रांना देखील तिथे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं नाही, मला देखील प्रगट करता आलं पाहिजे. साने साहेब, आदरणीय महापौर साहेब आदरणीय आहेत साने साहेब, आणि आम्ही तुमच्याकडनं शिकतोय, आम्ही युवक आहोत, आम्ही तुमच्याकडनं मार्गदर्शन घेतोय आणि केलंच पाहिजे. याला आम्ही रेणार, आम्ही जगणार ना आम्ही खाणार, म्हणजे हा असा प्रॉब्लेम होतो. आदरणीय महापौर साहेब, आपला कन्सेप्ट असा आहे, आपला कन्सेप्ट असा आहे आदरणीय साहेब, आदरणीय महापौर साहेब, तुमच्यापासनं या सभागृहात बसलेला एक सदस्याचा सन्माननीय सदस्याचा एकच विषय इथे असा आहे की जो स्थानिक त्या जागेचा चालक आहे तोच त्या जागेचा मालक झाला पाहिजे, हे सगळ्या सदस्यांना इथे सांगायचंय. आणि महत्वाचं, जे काही रिझर्वेशन आता होणार आहे ते जायका करणार नाही, ते करणार आहे महानगरपालिका. म्हणून महानगरपालिका जेव्हा हे रिझर्वेशन करेल सर, ते रिझर्वेशन सिटीजन फ्रेंडली असायला पाहिजे, बिल्डर फ्रेंडली नको. हा महत्वाचा विषय तुम्ही नोंदीवरती घ्या. ऐका, आपल्याकडे बिल्डर व्हायच्या जागाच शिल्लक राहिलेल्या नाही मॅडम, बरोबर आहे. ज्या जागा भूमिपुत्रांच्या आहेत, स्थानिकांच्या आहेत, मालकाच्या आहेत, बरोबर आहे, ज्याने ठेवलेल्या तिकडे अनधिकृत बांधलेलं नाही, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. पहिलाच सांगितलेला आहे का रिझर्वेशन कुठे ठेवायचे, काय ठेवायची, आणि विश्वासात घेऊन, म्हणून त्याच्यामध्ये आपला कोण वकील होता, पुन्हा स्थानिक आर्किटेक्ट होते, तर त्यांना देखील सांगितलेलं आहे का सगळ्यांच्या सूचना घ्या, सगळ्यांचे विचार घ्या. कारण शेवटी आपल्याला तळं कुठे आहे, स्मशानभूमी कुठे आहे, मार्केट कुठे आहे, शाळा कुठे आहे, देवस्थानं कुठे आहे, तर ही रिझर्वेशन तिकडे राहिली पाहिजे. नंतर देवस्थान आहे आणि तिकडे काहीतरी वेगळं रिझर्वेशन आहे, ही लोकेट करून त्याला नंतर त्रास झाला नाही पाहिजे, या अनुषंगाने ते डिटेल त्यांना सांगितलेलं घेतलं आणि
वारंवार आपल्याला ज्या सूचना वाटतात सन्माननीय सदस्यांना, मी त्यांना म्हणजे प्रशासनाला सांगेल का आपल्या तिकडचे सगळे सदस्य आहेत त्यांनी काही सूचना पाठवल्या तर त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. सर एक विषय त्याच्यामध्ये ऍड करतो की आपण जेव्हा ते डेलिमिनेशन होणार सर, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की डीपीचे रोड सुद्धा वाढणार. त्या डीपी रोडच्या अनुसार त्या डीपी एक्सपेन्शन होणार सर. त्या डीपी एक्सपेन्शन मध्ये ज्यांच्या आता जागा आहेत, कोणचे वाडे आहेत ते जाणार आहेत. आणि मुख्यत्व सर याच्यामध्ये काय होणार आहे, जी घरं जी बाधित होणार त्या घरांकडे सर प्रॉपर्टी कार्ड नाहीयेत, म्हणून त्याच्या ज्या पॉलिसीज टर्म्स अँड कंडिशन्स होतील त्याच्यामध्ये कृपया आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना फायदा होणार आहे. तुम्हाला सांगतो आपल्या इकडूनचा विषय चर्चेला झाल्यानंतर बोईसर तिकडूनचे काही लोक आले आणि ते म्हणाले की आमच्याकडे करायचं आहे, कसं होईल ते आम्हाला सांगा, आम्हाला जरा ओळखी करून द्या, तर आमच्याकडे पण डीपी झाला पाहिजे. लोकांची अपेक्षा आहे. अदरवाईज काय झालं असतं, आपला ग्रीन मध्ये कायम राहिला असता, इलिगल कायम राहिला असता. आर झोन होणं, आपला डेव्हलपमेंट प्लॅन होणं हे चांगलं आहे. आणि सर आणि ते भविष्य फार उज्ज्वल आहे त्याचं. एक महत्वाची विनंती अखंड सभागृहाच्या वतीनं करू इच्छितो की ज्या बुलेट ट्रेन स्टेशन वालयपडाला येतोय त्याचं नाव जे विरार फक्त केलंय ते विरार नसून वसई विरार करण्यात यावं, याच्यासाठी देखील आपण पुढाकार घ्यावा. आणि त्याचं नाव विरार नसून वसई विरार कसं करता येईल यासाठी देखील आपण पुढे त्याची दखल घ्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद.